सुप्रभात मंडळी. सकाळी पहाटे पहाटे डोळे चोळीत उठलंय आणि कामावर जाऊची तयारी केलंय. हेरशी माझी ड्युटी संध्याकाळची, पण आज संध्याकाळी माझ्या घराकडे लग्नाचं सगळं बॉळ असतलो. म्हटलं सगळा माकाच बहू व्हाया म्हणून सकाळची ड्युटी करू 7 वाजता कामाक पोचलोय. 11 वाजताच्या दरम्यान आमचं ब्रेक टाईम झालेलो. मग मी आणि माझो खास मित्र गणू आम्ही दोघं चाय नाश्तो करू म्हणून कॅन्टीनमध्ये गेलो. दोघांसाठी चाय घेतली आणि त्याच्याबरोबर चिवडं पण घेतलो. मग लगेचच आमच्याबरोबर संदेश साहिल आणि धर्माजी हे सुद्धा नाश्तो करूक बसले. धर्माजीन खारे शेंगदाणे खाऊ घेतले ता बघून ह्यो आमचो बाळगो लगेचच थंय प्रकट झालो आणि खाता खाता कॅमेऱ्याच्या पुढे स्टाईली मारूक लागलो. तर फायनली ड्युटी पूर्ण करून घरात जाऊक बाहेर पडले, पण ह्या वातावरण बघून आज लगीन लागताला की नाही ह्याचीच शंका वाटा होती. घराकडे पोचलं आणि मस्तपैकी जेवण घेतलं. मंडळींनो, संध्याकाळ झाली तशी आमच्या तुळशीच्या लग्नाची वेळ जवळ येलेली. पप्पांनी लग्नाची तयारी करू घेतली. मी हे चिंचावळे तुळशीच्या मुळात ठेवलं आणि सगळी कामं करता करता 7 वाजत दिलेले. मग मी लग्नासाठी हाडलेले थोडे चिरमुले घेतले आणि आमच्या श्रीदेव चौगुलेश्वराच्या देवळात गेलं. 7 वाजता नौबत देऊन देवाची आरती केली आणि सगळ्यांनी पोचल्यासाठी चिरमुले ठेवले. गावकऱ्यांनी देवाक एकत्रित पूर्णपणे गाराणा घातला आणि सगळ्यांका अक्षता वाटली. ह्या बारक्या बाईन तर तोंडात चोरून चोरून चिरमुले खाल्यान. देवळातला लगीन लागल्याबरोबर सगळेजण घराकडे येलो आणि लगीन लावूक घेतला. जसा लगीन लागला तसा ह्या चिल्ले पिल्ल्यांनी चिंचावळ्यात ताव मारल्यानी. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.